पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी एनआय आणि सुरक्षा यंत्रणा रात्रंदिवस कामाला लागली आहे। हल्ल्यावेळी तिथं हजर असणाऱ्या स्थानिकांची विचारपूस करण्यात येते। संशयितांना ताब्यात घेतलं जात आहे। पर्यटकांच्या माहितीच्या आधारे तपासाला दिशा दिली जाते। भविष्यात पहलगामसारखे हल्ले टाळण्यासाठी यावेळी दहशतवाद्यांचं नेटवर्कच आणि त्याचं कंबरडं मोडण्याचा निर्धार सुरक्षा यंत्रणांनी घेतला। पाहूया तपासाला कशी गती मिळते ते। पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा जीव गेला। पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाम मधल्या नंदनवनाला रक्तानं लाल केलं। याचे पुरावे आता समोर आलेत। दहशतवाद्यांची पाळंमुळं खणून काढण्यासाठी एनआयनं कंबर कसली आहे। एनआयच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागलेत। 22 एप्रिलला दुपारी 2:25 पहिला गोळीबार झाला। 2:30 वाजता स्थानिक पोलीस स्टेशनला हल्ल्याबद्दल माहिती मिळाली। पोलिसांनी 3RR कंपनीच्या कमांडंटला त्याबद्दल सांगितलं। एनआयचे एक पथक काश्मीर खोऱ्यात ठाण मांडून बसले। पहलगाम हल्ल्याच्या व्हिडिओ फुटेजच्या आधारे तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे। बैसरन व्हॅलीत त्यावेळी 400 पर्यटक होते। एनआय या सगळ्यांच्या संपर्कात आहे। पहलगाम हल्ल्याचा सीनही रिक्रिएट करण्यात आलाय। स्थानिकांचीही चौकशी केली जाते। मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने बैसरन व्हॅलीची कसून तपासणी केली जाते। दुसरीकडे पहलगाम हल्ल्याबाबतचा एक मोठा खुलासा समोर आलाय। जालन्यातील आदर्श राऊत नावाच्या पहलगामला गेलेल्या तरुण पर्यटकानं एनआयला ईमेल करून एक महत्त्वाची माहिती दिली आहे। हल्ल्याच्या आदल्या दिवशी एका संशयित व्यक्तीनं त्याच्याशी संवाद साधला। तू काश्मीरी आहेस का आणि हिंदू आहेस का असे प्रश्न त्या संशयितानं आदर्शला विचारले होते। विशेष म्हणजे हीच व्यक्ती हल्ल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या रेखाचित्राशी मिळती जुळती असल्याचा दावा आदर्शनं केलाय। मॅगीच्या स्टॉलवरती ज्या वेळेला गेलो तिथे 5-6 लोक आले आणि त्या 5-6 लोकांपैकी एकाने माझ्याशी संवाद साधला आणि त्याने मला विचारलं होतं की बाबा तुम्ही काश्मीरी आहात का? मी नाही काश्मीरी नाही, मी इथलाच आहे म्हणलं। पण नाही तुम्ही काश्मीरी तर वाटत नाही, तुम्ही हिंदू आहात का? मला थोडंसं विचित्र वाटलं ते। परंतु दुसऱ्या दिवशी हल्ला झाला, आम्ही फार घाबरलेलो होतो, फार तणावाचं वातावरण होतं। ते सर्व झाल्यानंतर 2 दिवसानंतर जेव्हा ते स्केचेस रिलीज झाले त्यापैकी एक दहशतवाद्याने माझ्यासोबत संवाद साधला असं माझ्या लक्षात आलं आणि मी ते माझ्या वडिलांच्या कानावर टाकलं आणि माझ्या वडिलांच्या कानावर टाकल्यानंतर माझ्या वडिलांनी सांगितलं मला की आपण ही माहिती एनआयला दिली पाहिजे। आतापर्यंत नोंदवलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे एनआय टीम घटनास्थळाचं 3D मॅपिंग करणार आहे। त्यामुळे दहशतवाद्यांच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणांबद्दल ठोस माहिती मिळेल। दहशतवाद्यांच्या पळून जाण्याच्या मार्गाची ही माहिती 3D मॅपिंगद्वारे उपलब्ध होणार आहे। एनआय सोबत एक फोरेन्सिक टीम देखील आहे। चौकशीच्या आधारे ही टीम सर्व तऱ्हेचे पुरावे गोळा करते। मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गाचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीने गोळीबार केला त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे हे दहशतवादी प्रशिक्षित होते। या दहशतवाद्यांचं आणि यांच्या पाठीमागे असणाऱ्या व्यवस्थेचं कंबरडं मोडण्यासाठी एनआय आणि सुरक्षा यंत्रणा दिवस रात्र एक करतायत। ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।